धन्यवाद शाहरुख सर. गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, धगधगता सूर्यही झुकतो वंदितो शिवप्रभुराया. छत्रपती शिवरायांना त्रिवार असं मानाचं वंदन करतो आणि उपस्थित तमाम क्रिकेट राजाचं मनापासून स्वागत मी करेल. आपण पाहतोय सिन्नर तालुक्यातील असणारी नामांकित स्पर्धा सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024 मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना पाहायला मिळेल. मोहो किंग्स हा संघ एका बाजूने आहे तर दुसऱ्या बाजूने सिन्नर टायटन्स, या दोन संघांमध्ये लढत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार. हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डाऊन दी बॉल, झेल सुटलाय आणि इथे जीवदान मैदानाच्या आतमध्ये मिळालं जात आहे. महत्वपूर्ण झेल होता. अगदी निराश असतील क्षेत्ररक्षक स्वतःवरती. सलामीची जोडी अगदी आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये. सिद्धार्थ एका बाजूने आहेत तर दुसऱ्या बाजूने विकास, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर सुजित गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पहिले 2 चेंडू अफलातून सुजितचे येताना पाहायला मिळाले. 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. 14 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. विजय प्रत्येक संघासाठी तितकाच महत्वपूर्ण आहे. विजयाच्या आघाताने मात्र दोनही संघ खेळत आहेत. यश मिळवायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जारी असलेले पाहायला मिळतील. इथे देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक संपतील. 2 षटकांचा खेळ संपला. 14 धावा धावफलकावरती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. अक्षय बोडके कमालीची गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. अवघ्या 6 धावा या षटकामध्ये खर्च करताना पाहायला मिळालेत. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. HDPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. तर संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज मनीष सज्ज होताना पाहायला मिळतील. मनीष कातकडे गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. स्ट्राईकला डीपी. हा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नक्कीच गोलंदाज अडवत आहेत. कोणत्याच प्रकारची धाव इथे येणार नाही. अगदी गोलंदाज आज सकाळच्या सत्रापासून धुमाकूळ घालताना पाहायला मिळाले आणि ह्याही मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर या अगोदरचं अक्षय बोडकेचं षटक आपण पाहिलं. ह्याही षटकामध्ये चांगली सुरुवात गोलंदाज करतायत. हा देखील चेंडू शॉटम पूल केलाय आडव्या बॅटने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. तोपर्यंत एक वेगवान सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. 15 रन ऑन बोर्ड. 15 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. मनीष पुन्हा एकदा सज्ज होतील. स्ट्राईकच्या दिशेने विकास. इथे देखील आक्रमण आडव्या बॅटने फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये उसळल्या अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय बुलंदी तोफेचा गोळा. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 21 धावा. विकास आक्रमण करताना पाहायला मिळतील. मनीष वरती आणि षटकार देखील वसूल केलाय. अशा प्रकारचे आक्रमण एका बाजूने सिन्नर टायटन्स संघासाठी गरजेचे असतील तर दुसऱ्या बाजूने मनीष या डावा रोखणार का
त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेले पाहायला मिळत आहेत. हा देखील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क बराबर असेल तोपर्यंत कोणत्याच प्रकारची धाव इथे देखील येताना पाहायला मिळणार नाही. चांगली गोलंदाजी मनीषची पाहायला मिळते. अनेक मान्यवर खास करून त्यांच्या माध्यमातून दातृत्व या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे. सर्वच अतिथी मान्यवरांचं मी सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या वतीने मनापासून सहर्ष असं स्वागत करेल. पुन्हा एकदा एक सिंगल. 22 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. एका धावेने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न दोनही फलंदाजांचा असावा. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा धगधगता थरार 12 दिवसीय क्रिकेटची पंढरी म्हणून या स्पर्धेकडे आपण सातत्याने पाहत असतो. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. याचबरोबर षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 1 बाद 23 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो. आजच्या या सामन्यासाठी मोहो किंग्ज संघाचे संघमालक सन्माननीय योगेशजी बोडके यांची या सामन्यासाठी उपस्थिती लाभली आहे. आयोजक समितीच्या वतीने मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो. त्यांचा संघ मैदानात रोमहर्षक कामगिरी करो अशी सदिच्छा देतो. धन्यवाद सर, आपण उपस्थित झालात. ओव्हर टू कॉम बॉक्स. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचं मार्गस्थ होतंय. गोलंदाज सज्ज होतील. शाहरुख समोरच्या दिशेने आक्रमण आणि याचबरोबर हा चेंडू जातोय वन बाउंड सीमा रेषेच्या बाहेर. धावा येथील 4. STPL चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकार नक्कीच डीपीच्या बॅट मधून येताना पाहायला मिळेल. 27 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. हा देखील चेंडू आड बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बिस टाइम शॉट जरूर पाहायला मिळालाय. अगदी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वारेच्या वेगात चेंडू पर्यंत पोहोचतायत. पुन्हा एकदा वन मोर सिंगल. 28 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर केला होता परंतु तिथे फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होईल तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 धावत संख्येमध्ये होताना पाहायला मिळत आहे. 30 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. पॉवर प्लेची षटकं संपली आहेत. अगदी सीमारेषेच्या जवळपास क्षेत्ररक्षण सजलेलं पाहायला मिळेल. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट मिड ऑन अर्थात लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो सीमारेषेच्या लगत. इथे देखील हलकीशी एज घेत चेंडू ट्रॅव्हल होईल अगदी थर्डमॅन क्षेत्रामध्ये. सीमारेषेच्या दिशेने धावा येतात 4. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात असलेला पाहायला मिळेल. त्यानंतर लॉंग ऑफ कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये देखील सीमारेषेच्या लगत क्षेत्ररक्षण सजलेलं पाहायला मिळत आहे. अगदी यष्टींच्या पाठीमागून सर्व क्षेत्ररक्षण सजवण्याचं काम यष्टी रक्षक जरूर करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज. फुल टॉच आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. पुन्हा एकदा एक सिंगल. 35 रन 35 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये.
हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया भन्नाट वेगाचा, टप्पा खाल्यानंतर थोडासा खाली राहतोय, बॅट वरती येऊ शकत नाही. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जाईल. वाईट बॉल आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. अगदी अनुभवी पंच आपण पाहतोय, कपिले सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूने फेकी गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून त्यांच्याकडे आम्ही सातत्याने पाहतो. पेगावकर सर नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. तर जगताप सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू, नक्कीच तिसऱ्या पंचांचा निर्णय आला जातोय. याचबरोबर षटकं संपली जातील. चार षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 35 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. ड्रिंक ब्रेक देखील मैदानाच्या आतमध्ये जो संपन्न होईल. थँक्यू. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन उद्योग भवन सिन्नर प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आपल्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी उद्योग भवन सिन्नर प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. ढिंग ब्रेक देखील मैदानाच्या आतमध्ये जो समाप्त होताना पाहायला मिळेल. 1:35 धावा आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. उर्वरित 4 षटके अजूनही बाकी आहेत. तर गोलंदाजी मार्कवर संघासाठी 5व्या क्रमांकाचा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मनीष पुन्हा एकदा सज्ज होतील. स्ट्राईकच्या दिशेने विकास. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया खोलवर टप्प्याचा हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या बेगात चेंडू पर्यंत येत आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल येते. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. हा चेंडू देखील आडव्या बॅटने मोठा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक झालाय दर्शक. धावा येतील 4. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जातोय. 40 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. डीपीच्या बॅट मधून एक चौकार येताना पाहायला मिळेल. हॅलो. छत्रपती सुपर जायंट संघाचे किट पार्टनर सन्माननीय धनंजयजी शिंदे साहेब प्रोप्रायटर मातोश्री ट्रान्सपोर्ट यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित व्हायचे. आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अनेक मान्यवर मंडळी आज मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने ह्या मैदानावरती उपस्थित होत आहेत. उपस्थित तमाम क्रिकेट राजाचं मनापासून सहर्ष असं स्वागत असेल. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न दोनही फलंदाजांचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 41 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. गेले 6 पर्व 6 विजेते या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेत.
परंतु या वर्षी कोण दावेदार ठरणार या स्पर्धेचा, यासाठी लढती मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेल्या पाहायला मिळतील. इथे विकासला परतावं लागेल. जबरदस्त झेल यश त्यांच्या पाठीमागे टिपलाय. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एक्केचाळीस धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्याही क्रमांकाचा धक्काधक्कीच मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. तर न्यू बॅटर आदेश महाले मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सिन्नर टायटन्स संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. तर मोहो किंग्स हा संघ जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. गोलंदाज अगदी सकाळच्या सत्रामध्ये अधिराज्य ह्या मैदानावरती गाजवत आहेत. हा देखील चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. फेकी अचूक आहे. एका धावेने समाधान. 42 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंदगी एक अभिलाषा है, अलग उसकी परिभाषा है. जिंदगी एक अभिलाषा है, अलग उसकी परिभाषा है. सबर गई तो जन्नत और बिगड़ गई तो तमाशा है. प्रत्येकाला इथे आपल्या नावाचा डंका वाजवायचा आहे आणि सिन्नर तालुक्यामध्ये आपल्या नावाचा लौकिक नक्कीच घडवून आणायचं. त्यासाठी प्रयत्न प्रत्येक खेळाडू या मैदानावरती सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024च्या निमित्ताने करताना पाहायला मिळतोय. 5 षटकं संपली जातील. 43 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. HDPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. त्रेचाळीस धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतोय. पंचांचा इशारा आला. बॅटिंग पॉवर प्लेचा असणार हे षटक नक्कीच पाहायला मिळेल. थर्टी 38 सर्कलच्या आतमध्ये नक्कीच खेळाडू तैनात होताना पाहायला मिळत आहेत. 2 क्षेत्ररक्षक मात्र सीमारेषेच्या लगत जे तैनात असलेले पाहायला मिळतील. 3 क्षेत्ररक्षक. गोलंदाज सज्ज आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण चढवलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाबा येतील 4. HDPL चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक 47 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा धगधगता थरार, सुपर डुपर हिट आयोजन नियोजन आणि आखीव रेखीव आयोजनात मात्र ही क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती संपन्न होते आहे. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित असणारी ही क्रिकेटची स्पर्धा सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024. अनेक दातृत्वदाते आहेत. सर्वच दानशूर दातृत्वदात्यांचं मी पुनश्च एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून स्वागत करेल. गोलंदाज सज्जा सुजित. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय. कोणत्याच प्रकारची धाव इथे येताना पाहायला मिळणार नाही. डॉट बॉल. सुजित पुन्हा एकदा सज्ज होतील. स्ट्राईकच्या दिशेने डीपी. 14 चेंडू 18 धावींची खेळी डीपीची पाहायला मिळाली आहे. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया उजवेष्टीच्या खूप दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावत संख्येच्या मदतीने धावफलक 48 धावा. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. हा देखील चेंडू बॅकफूट वरती सरकले. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतात. सूर तर मारला होता परंतु तिथे झेल सुटलाय. बॅकअपचं काम लाजवाब होत आहे. तोपर्यंत
2 धावा यशस्वीरित्या येताना पाहायला मिळतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. सिग्नल टायटन्स अर्धशतक पूर्ण करेल. 50 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अगदी प्रयत्न जबरदस्त होते. गोलंदाज सुजित पुन्हा एकदा सज्ज होतील. हा चेंडू फुल टॉस समोरच्या दिशेने आक्रमण तर चढवलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. शिवशंभोचा छावा मिळाल्या 6 धावा. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. गोलंदाज सज्ज आहेत. हा देखील चेंडू मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक आहेत स्वतः गोलंदाज झेल टिपतील. कॉटम बोल्टची विकेट. धक्का क्रमांक 3. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एचडीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. तिसराही धक्का नक्कीच डीपीच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. डीपीला परतावं लागेल. 3 बाद 56 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. सिन्नर टायटन्स थोड्याशा अडचणी मात्र संघावरती येत आहेत, परंतु अडचणीतून दिशा द्यायची आहे आणि त्यासाठी प्रयत्न दोनही फलंदाज इथून पुढील काळामध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करतील. अब तक 56. धावा 6 षटकांचा खेळ संपलाय. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 56 धावा पाहायला मिळतील. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. ऐकूया डीजेची सुंदर अशी मेजवानी. डीजे ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 56 धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. सिन्नर टायटन्स संघ आपण पाहतो एका बाजूने फलंदाजी करतोय. 14 संघ आहेत. 14 संघांसाठी संघ मालक आणि किट पार्टनर नक्कीच आपल्याला प्रत्येक संघासाठी पाहायला मिळत आहेत. तर सिन्नर टायटन्स संघाचे संघ मालक जर पाहायला गेले तर हॉटेल गोदावरी चे असणारे सर्वे आदरणीय दिवाकर शेठ बंगेरा यांच्या मालकीचा, त्याचप्रमाणे क्वालिटी ग्लास सेंटर अजयजी परदेशी यांच्या मालकीचा असणारा संघ सिन्नर टायटन्स संघ एका बाजूने आपण पाहतोय. किट पार्टनर जर पाहिले तर श्री PR वारुंगसे माजी नगरसेवक सिन्नर नगरपालिका आणि आदरणीय RR वारुंगसे साहेबांच्या माध्यमातून, अर्थात वारुंगसे ट्रेडर्स यांच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर किट पार्टनर सिन्नर टायटन्स संघाचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचंही मनापासून कौतुक मी या स्पर्धेच्या निमित्तानं करेल. सातवं षटक मैदानाच्या आतमध्ये जे सुरू होते गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज निखिल भट गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतील. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गोलंदाज चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करत होते, अयशस्वी ठरला, परंतु तिथे बॅकअपचं काम होत आहे. तोपर्यंत एक वेगवान सिंगल. 59 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. टोटल 14 संघ. अगदी ऑक्शन पद्धतीने खेळाडूंची झालेली निवड आपण सर्वांनी पाहिली
आणि तदनंतर लीग पद्धतीने, मात्र लीग फॉर्मॅट मध्ये ही क्रिकेटची स्पर्धा जी गेले 7 पर्व सातत्याने आपण पाहतो. हा देखील चेंडू भन्नाट वेगाचा. इथे पंचांकडे अपील उचलून धरलाय आणि यष्ट्यांच्या पाठीमागून वध होताना पाहायला मिळेल. रोशनला इथे परतावं लागेल. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय तो चौथा. आदेशला परतावं लागेल. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आदेश महालेला परतवण्यामध्ये यश जे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे. चार बाद 59 धावा धावफलकावरती आहेत सिन्नर टायटन्स. षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. एकोणसाठ धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 100 धावा देखील या मैदानावरती कमी पडल्यात. हा इतिहास आहे. हायस्कोर जर पाहायला गेलं तर 109 धावांचा हायस्कोर आपल्याला गेल्या 4 दिवसांमध्ये पाहायला मिळालाय. आज ते रेकॉर्ड मोडलं जाणार का, याकडे देखील तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा या मैदानावरती असणार आहेत. प्रयत्न करावेच लागतील. 60 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर मोह किंग संघ जर पाहायला गेला तर संघ मालकत्व आदरणीय सुदामभाऊ बोडके, युवा नेते सिन्नर, त्याचप्रमाणे श्री योगेश भाऊ बोडके यांच्या मालकीचा असणारा संघ नक्कीच आपण पाहतोय. तर किट पार्टनर संगीता हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स व्ही डी चौधरी साहेब आणि एन डी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच लाभलंय. त्यांचंही मनापासून कौतुक या स्पर्धेच्या निमित्ताने मी करेल. आणि सातत्याने संघ मालकांचा किट पार्टनर जे दातृत्व दाते आहेत त्यांचा नामोल्लेख होणं तितकंच गरजेचं असतं. 62 धावा आहेत. हा देखील चेंडू पुन्हा एकदा हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नसेल. यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टी रक्षकाकडून थोडीशी चूक होतीये, परंतु बॅकअपचं काम अगदी थर्डमॅन क्षेत्रामध्ये लाजवाब होताना पाहायला मिळेल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. षटक संपताय 7 षटकांचा खेळ संपला. 4 बाद 62 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिमचं षटक अजूनही बाकी आहे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. आमची टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम नक्कीच तैनात आहे. संपूर्ण भारतभर ही क्रिकेटची स्पर्धा नक्कीच लाईव्ह प्रक्षेपित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने जे पाहायला मिळतं त्यांचंही मनापासून मी कौतुक करेल. आमचे मुख्य ऑपरेटर सर जर पाहायला गेले तर प्रथमेश सर आहेत. मुख्य कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये प्रीतम सर नक्कीच पाहायला मिळत आहेत. मिलन पाटील आणि दीपक सर देखील कॅमेरामन म्हणून भूमिका बजावत आहेत. त्यांचंही मनापासून सहर्ष असं स्वागत मी या स्पर्धेच्या निमित्ताने करेल. गेले 5 दिवस अगदी कमालीचं कामकाज आमच्या संपूर्ण टीमचं पाहायला मिळाले. ऑफिशियल टीम आहे, त्यांचंही मनापासून स्वागत कौतुक मी या स्पर्धेच्या निमित्तानं करेल. 63 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिमचं षटक शाहरुख. हा चेंडू देखील भन्नाट वेगाचा, समजू शकत नाही फलंदाज अनिलला आणि इथे निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी आहे. शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक म्हणून फलंदाज या षटकाकडे पाहणार का, परंतु इथे गोलंदाज शाहरुख शेख कलामत करताना पाहायला मिळत आहेत. कमालीची गोलंदाजी आहे. हा देखील चेंडू ब्लॉक होल स्वरूपाचा मारा. तोपर्यंत अगदी एक धाव जी येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जात आहे. 64 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोणत्याच प्रकारचा मोठा फटका अद्याप तरी खेळू दिला जात नाहीये. कमालीचं कामकाज शाहरुखचं पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईकला रोशन. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय क्षेत्ररक्षक. अगदी आपण पाहूया
टीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. फेकी सुरेख आहे. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण 2 धावा इथे वसूल केल्या जातील. 66 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शांत प्रकारचं वातावरण अशांत करणारी फटकेबाजी येणाऱ्या वेळेमध्ये करावी लागेल. हा चेंडू देखील अगदी खोलवर टप्प्याचा. क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. बॅकअपचं काम होईल तोपर्यंत एकाच धाबेने समाधान. 67 ह्या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. कमालीचं षटक शाहरुख शेखचं हे पाहायला मिळत आहे. 5 चेंडूंमध्ये जर पाहायला गेलं तर अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. फेकी अचूक आहे आणि इथे क्रिकेट मधली आत्महत्या. रनआउट स्वरूपात फुलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. STPL चा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस. माननीय सागर भाऊ जाधव यांच्याकडून टॉस का बॉस. अगदी एक डाव संपलाय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना सिन्नर टायटन्स बनवल्या गेल्यात 8 षटकांमध्ये 68 धावा. तर विजयासाठी 48 चेंडू आणि 69 धावींची गरज. 68 बनवल्यात, 69 बनवायच्या आहेत. तर आता मी विनंती करेल सिन्नर टायटन्स संघ लगेचच मैदानाचा ताबा घ्या. तर दुसऱ्या बाजूने मोहो किंग्स संघाची सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. मानाची स्पर्धा या मैदानावरती संपन्न होतीये. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित असणारी सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024 7वं पर्व अगदी आपण पाहिलं या मैदानावरती संपन्न होत आहे. 14 संघांचा झालेला सहभाग आणि सिन्नर तालुक्यातील खेळाडूंना दिलेली एक नामी संधी, एक व्यासपीठ म्हणून या स्पर्धेकडे आपण सातत्याने पाहत असतो. धन्यवाद सर. STPL 2024 दिवस क्रमांक 4 या 4 चौथ्या दिवसातील सामना क्रमांक 3 खेळवला जातोय तो छत्रपती सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स वाडांगळी या 2 संघांदरम्यान. टॉससाठी दोनही संघांचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. वाडांगळी संघाचे कर्णधार अभिनाना भावसार आणि छत्रपती सुपर जायंट संघाचे कर्णधार गौरव वारुंगसे हे दोनही मंचावर उपस्थित झाले. आजचे सन्माननीय पाहुणे श्री योगेजी बोडके सर व श्री गणेश शिरसाट सर यांना मी विनंती करतो की या सामन्याच्या नाणेफेकीसाठी आपण मंचावर यायचं आहे. या सामन्याची नाणेफेक सन्माननीय श्री योगेशजी बोडके यांच्या हस्ते केली जाते. नाणेफेक जिंकली ती सनरायझर्स वाडांगळी संघाने. कर्णधार काय निर्णय असणार आहे तुमचा? बॉलिंगचाच निर्णय राहील. या स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्व सामने 3ही सामने वाडांगळी संघाने जिंकलेत. यामागे आपली नेमकी काय रणनीती आहे? काय नाही, सर्व टीमचे खेळाडू चांगल्या प्रकारे खेळले, त्यामुळे 3ही सामने जिंकल्यात. त्याचबरोबर नशिबाची पण थोडीफार साथ भेटली काल आम्हाला दोन्ही सामन्यात. कालचा जो सामना झाला 2 चेंडू 8 धावा, अतिशय रोमहर्षक सामना झाला. तर या सामन्यामध्ये आपणास म्हणजे तुमची परिस्थिती नेमकी काय होती त्यावेळेस?
2 चेंडू 8 काकामाळी बेस्टच बॉलर आहे, पण योगेश्वर चव्हाणकेने पण सुंदररित्या ते 2 बॉल खेळून काढले, त्याच्यामुळे आम्ही टीमने कमबॅक केला. धन्यवाद. सामन्यासाठी शुभेच्छा. येऊया गौरव वारुंसेकडे. पहिला सामना आपण एकदम सहजरित्या जिंकला आणि दुसरा सामना एकदम सहजरित्या गमावला. आपणास काय वाटते, काय चूक झाली या दुसऱ्या सामन्यात? आमच्याकडून बॉलिंगसाठी थोडी गडबड झाली. त्यानंतर बॉलिंगचं नियोजन चांगलं होतं. रामभाऊच्या कॅप्टन्सीमध्ये आम्ही सर्व यंग खेळाडू चांगल्या प्रकारे खेळतोय आणि आमच्या टीमला आम्हाला एक विजयाकडे घेऊन जायचं आहे. त्याप्रमाणे आम्ही आत्ता पुढल्या मॅचला एकदम चांगल्या प्रकारे खेळणार आहे. धन्यवाद. दोनही कर्णधारांना पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असणार आहेत. आजचे प्रमुख पाहुणे श्री योगेशजी बोडके यांचं स्पर्धेबद्दल आपण जरा मत जाणून घेऊया. काय नाही, स्पर्धेचं STPLचं नियोजन यावेळी चांगलंच आहे. मागच्या वर्षी चांगलंच होतं, इथून पुढेही चांगलंच राहणार आहे. खेळाडूंचा प्रतिसाद, सहकार्य आणि संयमानं जे खेळाडू खेळताय, संघ खेळताय, त्यांचं चांगलं सहकार्य राहील शेवटपर्यंत हीच अपेक्षा ठेवतो. आणि STPLचं नियोजन पुढे चांगलं होण्यासाठी सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि आपले दाते जे असतील त्यांचं सहकार्य पुढे राहो अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. धन्यवाद योगेशजी. आपलं मार्गदर्शन हे सतत आम्हाला मिळत आलेलं आहे आणि यापुढे मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. मॅच देखील ऑन होतीये. 48 चेंडू आणि 69 धावा विजयाचं समीकरण पाहायला मिळतंय. पहिल्याच चेंडूवरती षटकार आलाय आणि त्यानंतरचे 2 चेंडू डॉट आहेत. आणि यानंतरचा लेखाजोखा ऐकण्यासाठी जाऊया आमचे सहकारी मित्र, आपल्याच विभागातील एक बुलंद आवाज शाहरुख सर यांच्याकडे. या सर, मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. सुंदर फटका इथे पाहायला मिळतोय. प्रकाश काकड यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे दाखल होतोय. चौकार येतोय 4. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. धन्यवाद अनिकेतजी गुंजाळ सरांना आपण या अगोदर ऐकलेलं आहे. आज दिवस क्रमांक 5 सामना क्रमांक 2 मध्ये सर्वांचं स्वागत. एका बाजूला मोहो किंग्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला सिन्नर टायटन्स. या 2 संघांच्या दरम्यान सुरू असणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दुसरा डाव सुरू झाला. दुसऱ्या डावातलं पहिलं षटक देखील समाप्त झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर मोहो किंग्स या संघानं धावा बनवल्यात. बिनबाद 13 धावा. ही पहा, ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती 13 धावा नोंदवल्यात. जिंकण्यासाठी 69 धावांची आवश्यकता आहे आणि या 69 धावा बनवण्यासाठी प्रकाश काकडेंना आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला संतोष अर्थात बापू गडाख ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. ओहो, फुलटॉस बॉल फाईन लेगच्या दिशेने बॉल चाललाय. तिथे क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत चेंडू वेगात निघालाय सीमारेषेच्या दिशेने, परंतु तिथे क्षेत्ररक्षक खूप चांगलं राहिलं. रिले पद्धतीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या साह्याने धावसंख्या वाढली आहे. गोलंदाजी करण्यासाठी दिनेश पेडेकर यांना आपण बघू शकता. दिनेश पेडेकर यांना आपण पाहतोय, अगदी टाकेत गटातील हे खेळाडू आहेत. त्याच परिसरामध्ये खूप चांगला खेळ सातत्यानं त्यांचाही राहिलाय. आज सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये त्यांच्याकडून देखील बऱ्याचशा अपेक्षा असतील. ओव्हर नंबर 2 मध्ये त्यांना निमंत्रित करण्यात आलंय. समोर प्रकाश काकड यांना आपण बघू शकता. 7 चेंडू आणि 15 धाव्यांवर नाबाद फलंदाजी करतायत. या खेळाडूकडे क्षमता आहे. 69चं आव्हान. लोवर फुल टॉस, खूप चांगला बॉल दिनेश पेडेकर यांच्या माध्यमातून. फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन जी आहे त्या लाईनचा वापर इथे करण्यात आलाय. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. डॉट बॉलची नोंद तिथे केली जाईल.
सिन्नर तालुक्यातील एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपण बघतोय, अर्थात सिन्नर टेनिस प्रीमियर लीग या क्रीडा स्पर्धेचा आनंद आपण सर्वजण घेतोय. आज 5वा दिवस, 5व्या दिवसातला दुसरा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे. दिनेश पेडेकर ओव्हर नंबर 2 साठी, प्रकाश काकड स्ट्रायकर यांकडे. यावेळेस देखील थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल, एक सिंगल घेण्याचा मानस आहे. जरूर एक धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. 1च्या साह्याने धावसंख्या वाढली आहे. 16 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. 69चं लक्ष आहे. मोह किंग्स विरुद्ध गणितगुरू निमगाव असा सामना झाला होता. त्यावेळेला मोह किंग्स संघ धावेंचा पाठलाग करत असताना सुस्थितीमध्ये होता, परंतु शेवटच्या क्षणी गणितगुरू निमगाव संघाने तो सामना जिंकला आणि मोह किंग्स संघाला पहिला पराभव या स्पर्धेमध्ये बघायला मिळाला होता. आज दुसरा सामना तो संघ खेळतोय. तो संघ देखील विजयाच्या इराद्यानेच मैदानावरती उतरलाय. एक समतोल असलेला संघ, फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत या संघाने देखील प्रभावित करणारा खेळ केलाय. दुसऱ्या बाजूला सिन्नर टायटन्सला आपण बघतोय. यावेळेस खूप चांगला बॉल, तितका चांगला फटका, ड्रायव्हिंग लेंथवरचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. तिथे आहे क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ वरून बॉलला उचललं, चांगला रिटर्न दिला. त्या दरम्यान एकच धाव मिळाली. 1च्या साह्याने धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावफलकावर 17 धावा. समीकरण जर पाहिलं तर शेवटचे 38 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांची अजून आवश्यकता आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका आणि सिन्नर तालुक्यातील ही मानाची स्पर्धा आपण अनुभवतोय. 7व्या पर्वामध्ये आपण या स्पर्धेचा आनंद घेतोय. फुलर लेंथवरचा बॉल इनफिल्डला क्लिअर केलंय. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला खेळलंय. प्रकाश काकड यांच्या बॅटमधून अजून एक दमदार स्ट्रोक. फलंदाजीचा मजबूत गड म्हणून ज्याला ओळखलं जातं त्याचं नाव प्रकाश काकड. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. धावसंख्या वाढली आहे. 23 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 23 लॉस ऑफ नो विकेट. यावेळेस अपील तर जोरदार आहे, परंतु पंचांच्या माध्यमातून स्पष्ट नकार इथे आलाय. फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. ऑन द राईस या बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला, संपर्क झालेला नाहीये. प्लेड अँड मिस. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. डॉट बॉलची नोंद झाली. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावा 23 लॉस ऑफ नो विकेट. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. HTPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांचा विचार जर आपण केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये 23 धावा बनवल्या गेल्यात. मुख्य पंच म्हणून आपण दीपकजी पिळगावकर यांना बघतोय. पुणे जिल्ह्यातील भोसरी या गावाला बिलॉंग करणारे आमचे पंच आहेत. तर दुसऱ्या बाजूला स्वप्नीलजी कपिल आहे, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका. तिथून मात्र आज सिन्नर नगरीमध्ये आपल्याला ते बघायला मिळत आहेत. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण आपल्या सिन्नरचे भूमिपुत्र सन्माननीय गणेशजी जगताप सरांना पाहतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेला अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये दाखवण्याचं काम होतंय. सर्वाधिक जास्त सबस्क्रायबर, सर्वात पहिली वाहिनी आणि सर्वात पहिली मागणी ज्यांना असते ते tenniscricket.in, आणि आज त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. आदेश महाले यांना आमंत्रित करण्यात आले. त्यावेळेस फुलटॉस होता. मनगडाच्या साह्याने बॉलला वळवलंय. ऑन साईडला बॉलला खेळलं जात आहे. अगदी जमिनीला समांतर हा फटका. एकच धाव मिळेल. मिड विकेट चेंडूवरती आला. एकच धाव मिळाली. 1च्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावा झाल्या 24. सुरुवात चांगली झाली आहे. 69 धावांचा पाठलाग करत असताना खूप चांगली सुरुवात होताना पाहायला मिळाली आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं धावांचा पाठलाग अगदी यशस्वीपणे पूर्ण झाला आणि तिथे एक अर्धशतक देखील झळकावलं. आज या 69 धावांचा पाठलाग या दुसऱ्या सामन्यामध्ये होईल का ते देखील पाहणं फार गरजेचं आहे, कारण या स्पर्धेतला पहिला दिवस जर तुम्ही आठवला तर धावेंचा पाठलाग करणं फार कठीण होतं. ओहो, शॉर्ट बॉलचा वापर, परंतु बॅटची बाहेरची कडा घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. विकेटचं पतन होतंय. पहिला धक्का, मोठी विकेट मिळते. प्रकाश काकड बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. HTPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा.
प्रकाश काकड यांची मोठी विकेट मिळाली आहे. प्रकाश काकड बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील. 1-24 इथून पुढे गोलंदाजी करणारा सिन्नर टायटन संघ कशा पद्धतीने कमबॅक करतोय ते देखील पाहणं गरजेचं राहील, कारण एक विकेट मिळाली आणि ती मोठी विकेट मिळाली. त्यानंतर प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास देखील दुणावला असेल. इथून पुढे या आत्मविश्वासाला मात्र जरूर गोलंदाजी करणारा संघ सार्थ ठरवेल. कशा पद्धतीने कामगिरी करेल ते देखील पाहायचं आहे. 2.2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा झाल्यात. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 34 आणि धावा पाहिजेत 45. चांगला बॉल गुडलेनच्या परिसराचा खूप चांगला वापर केलाय. लॉंगॉनच्या दिशेने बॉलला अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. संतोष गडाकाता स्ट्रायकर यांकडे एक धाव पूर्ण होत असताना राहुल ऑफ द मार्क खातं उघडतायत. धावसंख्या झाली आहे 25. 33 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने पराभवाला सामोरं जावं लागलं, अगदी त्या चुका सुधारून मोहकिंग संघ देखील मैदानावरती आज खेळेल. दुसऱ्या बाजूला आदेश महाले काय गोलंदाजी करतायत. ओहो, यावेळेस शॉर्ट बॉलचा वापर केला होता आणि बॉलला फाईन लेगची सीमारेषा दाखवली आहे. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. एक टप्पा मैदानात, दुसरा थेट मैदानाच्या बाहेर. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. आखूड टप्प्याचा बॉल होता, हुक केला आणि त्यानंतर हा चौकार मिळालाय संतोष गडाख यांना. 4 धावा मिळत आहेत. 4च्या साह्याने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकामध्ये बदल होईल. 29 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. 1-29 अशी धावसंख्या. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आपण बघतोय, प्रत्येकाचा आवडता खेळ. आणि आज सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये देखील आपण तोच खेळ बघतोय. अर्थात प्रेक्षकांची देखील सकाळच्या सत्रापासून झालेली गर्दी आपल्याला बघायला मिळते, कारण या स्पर्धेने प्रेक्षकांना देखील मागच्या 6 वर्ष बराचसा आनंद दिलाय आणि आज 7व्या पर्वामध्ये देखील तेवढाच आनंद या स्पर्धेने दिलेला आहे. आज 5वा दिवस. गोलंदाजी करण्यासाठी आदेश महाले पुन्हा एकदा तयार आहेत. समोर जर पाहिलं तर संतोष गडाख लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. यष्टी रक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय जरूर, परंतु शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. धाव मिळणार नाहीये. चांगलं कमबॅक आदेश महाले यांनी देखील केलंय. धावफलकावर 29. सकाळचं सत्र जर आपण पाहिलं तर या सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना देखील संपन्न झाला. पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगला खेळ, खूप चांगली फलंदाजी पाहिली, चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. हा सामना क्रमांक 2 आहे आणि दुसऱ्या सामन्यामध्ये कुणाला विजय मिळतोय. पुढे सरसावत हा बॉल खेळलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे बॉलला खेळून काढलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. STPL चा एक दमदार शानदार षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 3 ओव्हर संपलेला आहे. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 35. एक फलंदाज बाद आहे. या 2 फलंदाजांनी खूप चांगला खेळ केलाय. प्रकाश काकड बाद झाल्यानंतर या 2 फलंदाजांनी एका भागीदारीकडे जाण्याचा दृढ निश्चय केलाय आणि गोलंदाजी करण्यासाठी देखील आपण पाहू शकता भगवान शिंदे, भगवान दादा येत आहेत महाराष्ट्र पोलीस गोलंदाजी करण्यासाठी. त्यांच्यावर आता मोठी जबाबदारी आहे, कारण 30 चेंडूमध्ये 34 धावा तर रोखायच्यात. कशा पद्धतीने रोखल्या जातील यावेळेस. सेन्सिबल क्रिकेट, चातुर्याचं क्रिकेट बघायला मिळालं. एक सिंगल प्राप्त केली जाईल राहुल यांच्या माध्यमातून. पुश करो और खुश रहो हे चित्र बघायला मिळालं. 1च्या साह्याने धावसंख्या वाढली आहे. सिन्नर तालुक्याचं सर्व क्षेत्रामध्ये एक वेगळं महत्व आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर उद्योगाच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून, राजकीय क्षेत्रामध्ये देखील सिन्नर तालुक्याचं महत्व आज आपण जर पाहिलं तर एक वेगळ्या दिशेने जाताना बघायला मिळतं. मागच्या काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर सिन्नर तालुका राजकीय पटलावर देखील झळकला. मागच्या 3-4 महिन्यांपासून तुम्ही जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यातील या सिन्नर तालुक्याची एक वेगळी ओळख राजकीय क्षेत्रामध्ये देखील निर्माण झाली आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न करतात. वाऱ्याच्या वेगामध्ये पोहोचलेत.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. 38 धावा धावफलकावर, 38 रन, लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये पुढे असलेला सिन्नर तालुका क्रीडा क्षेत्रामध्ये कुठे मागे राहणार आहे. आज याच स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळी ओळख या सिन्नर तालुक्याने निर्माण केली आहे. डावेष्टीच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा कॉल येतोय. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 त्याचा वापर इथे मुख्य पंचांनी केलाय. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि धावसंख्या 1 ने वाढेल. 39 धावा धावफलकावर आहेत. संतोष गडाख यावेळीचा बॉल फुलटॉस बनवलं, ऑन साईडला बॉलला खेळलं, क्रॉस बॅटेड फटका खेळला, 1 बाउन्स चेंडूचं कलेक्शन होणार आहे. रिटर्न चांगला होतं, मिळते 1च धाव. धावसंख्या 40 या आकड्यावर. भगवान दादांचं कौतुक करावं लागेल. या ओव्हरमध्ये 4 चेंडू टाकले, 5 धावा दिल्या. बरीचशी काटकसर या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली, बरीचशी अचूकता बघायला मिळाली. याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल सिन्नर टायटन्सला. यावेळेस देखील व्ही शेप मध्ये बॉलला खेळलं, समोर खेळलंय, लॉंगर वरून क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगामध्ये पोहोचतायत. एक धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे आणि आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजी करणारा संघ जर तुम्हाला चौकार षटकार खेळू देत नसेल तर तुम्हाला सिंगल डबल्स वरती देखील विश्वास ठेवावा लागतो. कारण क्रिकेटमध्ये सिंगल डबल्स हे श्वासाचं काम करतात. सिंगल डबल्सने प्रतिस्पर्धी संघावर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील तुम्ही करू शकता आणि तोच वापर करण्यात आलाय. फुलर लेंथ, खोलवर टप्प्याचा बॉल धाव घेण्याचा इथे प्रयत्न झालाय. डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट हे क्रिकेटमध्ये नेहमी धोकादायक असतं. इथे देखील फलंदाजी करणाऱ्यासाठी संघासाठी हा धोकादायक ठरला. विकेटचं पतन झालं. दुसरा फलंदाज संतोष गडाख आउट. बॅक टू द डगआउट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. ड्रिंक्स ब्रेक देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. या ड्रिंक्स ब्रेकसाठी ज्यांचं सौजन्य आपल्याला आहे सिन्नर एंटरप्राइजेसचे सन्माननीय रतनजी पडवळ साहेब, त्यांचं प्रोडक्ट किसान ॲक्वा, पाणी सौजन्य ज्यांनी दिलेलं आहे सन्माननीय सतीशजी नेहे साहेब. एनर्जी ड्रिंकसाठी ज्यांनी सौजन्य दिलं एनव्ही फार्मा कंपनी मालेगाव MIDC यांचे विशेष आभार. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 42 धावा. 24 बॉल शिल्लक राहिले. जिंकण्यासाठी 27 धावांची अजून आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये ज्या फलंदाजाने प्रभावित केलं होतं, पहिल्या सामन्यामध्ये ज्या फलंदाजाने खूप क्लासिकल फटके खेळले होते तो सुजित चव्हाण के मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये गोलंदाजीमध्ये देखील आपली एक वेगळी छाप सोडली आहे. परंतु 24 चेंडूंमध्ये 27 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील, कारण 2 विकेट तर गमावल्या. आता गोलंदाजी करण्यासाठी दिनेश पेडेकर यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. समोर राहुल यांना आपण बघतोय जे 4 या धावसंख्येवरती खेळत आहेत. मॅच आली आहे 24 बॉल 27. एका बाजूला मोह किंग्स, दुसऱ्या बाजूला सिन्नर टायटन्स. या 2 संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा कॉल इथे आलाय. 1 धाव मिळते. 43 धावा. दोन्ही संघांचा विचार जर केला ना तर या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांनी आतापर्यंत 1-1 सामना खेळलाय आणि दोन्ही संघांना 1-1 पराभवाला सामोरं जावं लागलं. पराभवाची चव तर चाकली आहे, आता विजयाची चव कोण चाकणार तर ते देखील आपल्याला मॅच नंतर पाहायला मिळणार आहे. गोलंदाज दिनेश पेडेकर सज्ज होतील. यावेळेस बॅटची बाहेरची कडा, फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल चाललाय, तिथे आहेत क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण केली जाते आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावफलकामध्ये होतोय बदल. 44 धावा. 2 फलंदाज बाद आहेत. आज प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. जो प्रेक्षकांमध्ये झेल पकडेल त्याला एक आकर्षक कॅप दिली जाईल कोटक महिंद्रा बँक यांच्या माध्यमातून.
जे न्यू बँकिंग पार्टनर आहेत 2024 मध्ये आपल्याला या स्पर्धेसाठी. सिन्नर शाखा कोटक महिंद्रा बँक. यावेळेस वाह, ऑन द राईज एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलाय. बिटवीन द गॅप हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. खाली इलाका, सुजित चव्हाणकेचा धमाका, चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. खूप चांगला फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण हे दृश्य पाहिलं असेल की बॉल थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर होता आणि बॉलच्या लाईन मध्ये आले. बॉलच्या लाईन मध्ये आल्यानंतर शॉट सिलेक्शन देखील खूप सुंदर बघायला मिळालं. हे फार गरजेचं असते. कौशल्य आहेत बॅटिंगची. त्यावेळेस देखील फुलटॉस बनवलं, बॉलला मिड विकेटला खेळलाय, परंतु तिथे खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. अशा चुका तुम्हाला मोठ्या पराभवाकडे घेऊन जाऊ शकतात आणि ती चूक इथे घडली आहे. बॉल सीमारेषा बार, एक टप्पा घेत चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर. अर्धशतक पूर्ण केलंय मोहकिंग संघाने. 52 धावा धावफलकावर लागल्यात. मॅच झाली आहे शेवटचे 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. दिनेश पेडेकर तयार होतील. यावेळेस देखील समोर उडवलंय बॉलला, परंतु यावेळेस संधी मिळणार नाहीये. क्षेत्ररक्षकाला शोधलंय. सेफ हँड, फ्री होम डिलिव्हरी त्याला दिली आहे. विकेटचं बदल होत आहे. सुजित चव्हाणके बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. सुजित चव्हाणके बाद झाले आणि सुजित चव्हाणके बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज नवनाथ पाथरे मैदानावरती दाखल होत आहेत. नवनाथ पाथरे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. 5वं षटक सुरू आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर इथे फलंदाजी करणारा संघ करतो, अर्थात नवनाथ पाथरे फलंदाजी करण्यासाठी आले. 20 चेंडू 17ची गरज आहे. 2 चौकारानंतर दिनेश पेडेकरने विकेट मिळवून दिली आहे संघाला. त्यावेळेचा बॉल फुलर लेंथ वरती होता. मिड विकेटला बॉलला खेळले. या मैदानाशी खेळत बागडत बॉल मिड विकेटला चाललाय. डीप मध्ये प्रोटेक्शन एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली बघायला मिळाली. बॅकअप मध्ये थोडीशी गडबड जरूर झाली, परंतु त्याचा फायदा बॅटिंग टीमला होऊ शकलेला नाहीये. या मैदानाच्या क्षेत्रफळाचा विचार आपण सातत्यानं करतो. एक मोठं मैदान आहे, गोलाकार मैदान आहे. तुम्ही कॅपमध्ये जर चेंडूला खेळला तर एकचं रूपांतर तुम्ही 2 मध्ये करू शकता. थोडंसं फंबल जर झालं तर त्याचंही रूपांतर तुम्ही 2 मध्ये करू शकता. इथे तेच चित्र बघायला मिळालं. 2 धावा आल्यात, धावसंख्या वाढली 54 धावा. यावेळेस देखील फुलर लेंथ वरचा बॉल ऑन द राईज बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने खेळलं जाते. 1 बाउन्स चेंडू लाडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. रिटर्न थोडासा खराब, परंतु तिथे कलेक्शन देखील तितकंच प्रभावी होताना पाहायला मिळतं. एकच धाव आली. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे. प्रतिषटक 11च्या सरासरीने बनवल्या गेल्यात. 55 धावा, 3 फलंदाज बाद. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 18 आणि धावा पाहिजेत 14. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. शेवटचे चेंडू 18 बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 14 धावांची अजून आवश्यकता. ज्या वेळेला सिन्नर टायटन्स संघ फलंदाजी करत होता त्यावेळेला 5 षटकानंतर त्यांनी देखील 43 धावा बनवल्या होत्या. त्यांचे 2 फलंदाज बाद होते. कंपॅरिझन जर आपण केलं तर 5 षटकानंतर मोह किंग संघ 55 धावा बनवतोय. गोलंदाजी करण्यासाठी सिद्धार्थ नक्का नामंत्रित करण्यात आलाय. एक प्रतिभावंत खेळाडू, संघातील एक प्रमुख घटक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. टप्पा पडला, बाहेरच्या दिशेने बॉल वळाला. याही वेळेस फलंदाजाला उभं करण्याचं काम झालं. सिद्धार्थ नक्काचे हे 6 चेंडू जे आहेत ना, हे सामन्याचा निकाल लावणार आहेत. पहिल्या 2 चेंडूंचा विचार जर केला तर 2 चेंडू निर्धाव आलेत. वाह, याही वेळेचा बॉल डॉट येतोय. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या 3 चेंडू मध्ये फलंदाजाला बंदिस्त केलंय. नवनाथ पात्रे यांना उभं करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ नक्का यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय.
बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. बॉल वेगात निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4 मिळतील. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. अगदी फलंदाजी करणाऱ्या संघाला दिलासा देऊन जाणारा चौकार आहे. पहिल्या 3 चेंडूचा विचार जर केला तर 3 चेंडू डॉट आले होते. त्यानंतर चौकाराला आत्मविश्वास देखील वाढलाय. परंतु त्यानंतर सिद्धार्थ नक्का यांनी देखील कमबॅक केलंय. चांगला बॉल पुढे टाकलाय. या अगोदरचा चेंडू थोडासा मागे टाकला होता, परंतु फलंदाजाने देखील बॅकफुटला जाऊन तो चौकार खेळला. इथे ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला होता फ्रंट फुटवर. याही वेळेचा चेंडू शरीराचा वेध घेतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल मिळते आणि ती एक धाव लेग बाईसच्या साह्याने मिळते. चांगली गोलंदाजी. 5 धावा खर्च केल्यात सिद्धार्थ नक्का यांनी ओव्हरमध्ये. 6 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 6 ओव्हर नंतर धावफलकावर धावा झाल्यात 60 धावा. फलंदाज 3 बाद आहेत. 12 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय. जिंकण्यासाठी 9 धावेंची आवश्यकता आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावेंची अजून आवश्यकता आहे. यानंतरच्या दोन्ही संघांना विनंती राहील आपण रेडी राहायचंय. यानंतर वडांगणी सनरायझर्स हा संघ इन ऍक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. काल ज्या संघाने अगदी जवळून 2 सामने जिंकलेत तो वडांगणी सनरायझर्स. लॉफ्ट केला. यावेळेचा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने चाललाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक खराब होतोय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा त्रुटी आढळल्यात सिन्नर टायटन संघाचा जर आपण विचार केला. काल देखील मुसळगाव इंडियन संघ ज्यावेळेला पराभूत झाला त्यावेळेला खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये तुम्हाला आघाडी घ्यावी लागते आणि क्षेत्ररक्षण देखील एक महत्त्वाचा घटक, एक महत्त्वाचा अंग क्रिकेटमध्ये आहे. त्यामुळे चांगली फिल्डिंग देखील तुम्हाला करावी लागते. इथे ते चित्र पाहायला मिळालेलं नाहीये. 65 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 10. 4 धावेंची गरज आहे. पुढे सरसावले. थोडंसं बदलालित्य केलं. आडव्या बॅटने बॉलला खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. बॉलला अडवत आहेत. पिकअप, गॅदर अँड थ्रो तोपर्यंत एकच धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7व्या पर्वामध्ये आपण आहोत. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. पकडला जातोय सोपा झेल. विकेटचं बटन. धक्का क्रमांक 4. फलंदाज नवनाथ पात्रे. बॅक टू द पॅव्हेलियन. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. दरम्यानच्या कालावधीत छत्रपती सुपर जायंट्स या संघाचे किट पार्टनर सन्माननीय धनंजयजी शिंदे साहेब या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. धनंजयजी शिंदे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. मोस्ट वेलकम. 4 बाद 66 झाल्यात. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 3 धावेंची अजून आवश्यकता. न्यू बॅटर अक्षय बोडके मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 8 चेंडू 3 धावेंची आवश्यकता आहे. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. पुल करण्याचा प्रयत्न. बॉल बिटवीन द कॅप निघून जाईल. वेगात सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आलाय. हा विजयी चौकार. खेळ खेळला. सामना जिंकलाय. मोह किंग्स या संघाने अभिनंदन. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. क्रिकेटची पावर दावणे येथे सिन्नर टायटन्स टीम खेळायला आली. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय दिवाकर शेठ बंगेरा, प्रोप्रायटर हॉटेल गोदावरी लॉजिंग अँड बोर्डिंग मुसळगाव MIDC सिन्नर, माननीय अजय परदेसी, प्रोप्रायटर क्वालिटी ग्लास सेंटर शासकीय ITI मागे नायगाव रोड सिन्नर. किट पार्टनर वारुंगसे ट्रेडर्स सरदवाडी रोड सिन्नर, प्रोप्रायटर PR वारुंगसे, माजी नगरसेवक